तर आता बातमी आहे रत्नागिरीतून। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक शाळेला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। भिंतीला तडे गेल्यानं शाळा कोसळण्याचा धोका निर्माण झाला। यामुळे प्राथमिक शाळेतील मुलांची मंदिरात शाळा भरवण्यात आल्याचं शिक्षकांनी यावेळेला सांगितलं। या शाळेचा आढावा घेत मुलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांनी। खेड तालुक्यामधील पुरे बुद्रुक या गावामधल्या मंदिरात आता शाळा भरली। मी आपल्याला दाखवतोय, प्राथमिक शाळा आहे ही मंदिरामध्ये भरलेली आहे। आपण या दृश्यातून पाहू शकतोय की मी या शाळेत प्रवेश करतोय, म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करतोय। मंदिराच्या आतमध्ये ही शाळा आहे, पाहू शकता आपण। हा वर्ग आहे, हा इथं शाळेतले वर्ग आहेत, हे इथं सुरू झालेले आहेत। जी शाळा होती, ज्या शाळेची इमारत होती, या इमारतीला धोका निर्माण झाला मुसळधार पावसाचा। इमारत कोसळण्याची स्थितीत आहे, इमारतीला तडे गेलेत, म्हणून ही शाळा या मंदिरामध्ये भरली गेलेली आहे। ही मंदिरातली दृश्य आहेत आणि इथं असलेली शाळा कशा पद्धतीने चालू आहे हे आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। विद्यार्थ्यांचं कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून गुरुजी विद्यार्थ्यांना आता मंदिरामध्ये शिकवत आहेत। मंदिरामध्ये दृश्य आहेत, मंदिरामध्ये शाळा आहे। शाळेत ज्या शाळेमध्ये ही मुलं शिकत होती, ज्या इमारतीमध्ये शाळेत शिकत होती, ती इमारत केव्हाही पडेल अशी परिस्थिती त्या इमारतीची झालेली आहे। आणि म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेतली मुलं आहेत ह्यांना मंदिरामध्ये शाळा भरून शिकवलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नेगेसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी। खूप त्रास होतो आम्हाला, आमचे पालक सोडायला येतात खायावरतना। परत ही घाबरते, हिचा भाऊ नाही आला त्यामुळे। कोण घाबरते? तू घाबरतेस? ये इथे बघूया। ती घाबरते? हा, ही घाबरते। ती बोलते की मला आजी सोडायला येते। आणि आज तिचा भाऊ आला नाही, 2-4 दिवस आला नाही, ती पण आली नव्हती, आज ती आली आहे ही। मग तू ह्या सगळ्यांना घेऊन येते शाळेत? हो, म्हणजे आता येते वेळी मी पलीकडनं येते, मग त्यानंतर मला हे दोघं भेटतात, त्यानंतरला मी ही भेटते, असं आम्ही सगळे एकत्र येतो।